श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता गुरुवारी अत्यंत भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमांनी करण्यात आली। उत्सवाच्या सांगता दिनी साई समाधी मंदिरात शताब्दी मंडपाच्या मंचावर सकाळी 10 ते 12 या वेळेत धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रसंगी हजारो साईभक्तांनी उपस्थित राहून कार्यक्रमांचा लाभ घेतला। उत्सवाच्या सांगतातीने गुरुस्थान मंदिरात संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्यांच्या सुविद्या पत्नी वंदना गाडीलकर यांच्या हस्ते विधिवत रुद्राभिषेक करण्यात आला। या प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, मंदिर विभाग प्रमुख विष्णू थोरात, मंदिराचे पुजारी, संस्थानचे कर्मचारी, शिर्डी ग्रामस्थ, देश विदेशातून आलेले साईभक्त मोठ्या संख्येनं हजर होते। यानंतर हरिभक्त परायण वेदश्री वैभव ओक डोंबिवली पूर्व यांच्या काल्याच्या कीर्तनाचा भक्तिरसपूर्ण कार्यक्रम संपन्न झाला। आपल्या प्रभावी कीर्तनातून त्यांनी साईबाबांच्या विचारांचा व गुरुभक्तीचा संदेश सर्वांनाच दिला। कीर्तनादरम्यान भाविकांनी टाळ मृदुंगाच्या गजरात हरिनामाचा आनंद लुटला। साईबाबांचे समकालीन भक्त तात्या पाटील कोते यांचे वंशज परिवारातील ऋतुराज निलेश कोते यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने दहीहंडी फोडण्यात आली। दहीहंडी सोहळ्यावेळी उपस्थित साईभक्तांनी जयघोष करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला। या कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, मंदिर विभाग प्रमुख विष्णू थोरात, प्रभारी जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे, मंदिराचे पुजारी, शिर्डी ग्रामस्थ, संस्थानचे कर्मचारी, हजारो साईभक्त हजर होते। गुरुपौर्णिमा उत्सवादरम्यान पार पडलेल्या धार्मिक विधी, कीर्तन, पालखी, अखंड पारायण, रुद्राभिषेक, दहीहंडी सारख्या कार्यक्रमामुळे संपूर्ण शिर्डी साईनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेली होती। भक्तिभाव, श्रद्धा आणि उत्साहाच्या वातावरणात यंदाच्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवाची भक्तिमय वातावरणामध्ये सांगता झाली। एसनान मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी।